नमस्कार। कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत यंदा खूप मोठी घट झाली आहे। त्यामुळे वर्षभर पाण्याखाली असणारी ऐतिहासिक समाधी मंदिरे पुन्हा एकदा नजरेस पडत आहेत। करवीर महात्म्य ग्रंथात देखील ब्रह्मदेवाच्या मंदिराचा उल्लेख आपल्याला दिसून येतो। या पंचगंगा नदीच्या कुशीत ब्रह्मदेवाच्या व महादेवांच्या सानिध्यात येऊन मन प्रसन्न, शांत व समाधानी होते। भावी भक्तांकडून अशी माहिती कळली की या पंचगंगा नदीच्या चंद्रकोर वळणाचा आकार पाहून पार्वती मातेने महादेवांना विचारले की ही भूमी कोणती। त्यावेळी महादेवांनी पार्वती मातेला या करवीरचे व या भूमीचे महात्म्य काय हे समजावून सांगितले। हे ब्रह्मदेवांचे मंदिर आपल्याला सहसा पाहायला कुठे मिळत नाही। ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केल्यावर या करवीर नगरीत एक महायज्ञ करायचे ठरवले, पण या ठिकाणी नदीचा प्रवाह नसल्यामुळे ब्रह्मदेवांनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, गर्क आणि गालव या 5 ऋषींना आज्ञा केली आणि भोगावती, कुंभी, तुळशी, कासारी, सरस्वती या 5 नद्यांना एकत्र आणून पंचगंगेचा उगम घडविला। त्यानंतर महायज्ञ केला। या करवीर नगरीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली, त्यामुळे या पंचगंगा नदीत आपल्याला ब्रह्मदेवांची मूर्ती दिसून येते। म्हणून या करवीर नगरीला ब्रह्मपुरी असेही मानले जाते। पंचगंगेच्या 12ही महिने वाहत्या जलाशयात असून या मंदिराच्या बांधकामाचा भक्कमपणा आणि कोरीव नक्षीकाम आजही आपल्याला पाहायला मिळते। ही हजारो वर्षापूर्वीची मंदिरे आपल्याला साक्ष देत आहेत, तर तुम्हीही या मंदिराला नक्की भेट द्या व मानसिक शांती आणि निसर्गाचा आनंद व सहसा कुठे न पाहायला मिळणारे ब्रह्मदेवाचे मंदिर नक्की बघा। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।